तो जो चला गया जाने दो ना जिंदगी से, जिसे आना होगा आएगा वो जिंदगी में। अब तो मुझे घंटा फर्क नहीं पड़ता है, क्योंकि हो गया है प्यार मुझे अब। मित्रांनो, कोकण ट्रिप भाग 2 मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितलं पूर्ण आपण कशा प्रकारे अलिबागमध्ये पोहोचलो। आता तुम्ही बघू शकता हे आहे वर्सोली बीच आणि इथं तुम्ही बघू शकता खूप सारे असे पक्षी आहेत आणि आम्ही पोहोचलो आणि पक्षी गायब झाले। समोरची दृश्य अलिबाग बीचवरची आहे। मित्रांसोबत मस्ती नाही करायची तर कोणासोबत करायची? मित्रांनो, कुठेही फिरा, मित्रांसोबत फिरा आणि एन्जॉय करा। शक्यतो पोरीचा आणि दारूचा नाद नको। समजने वाले को इशारा काफी। मायला, अरे अरे हुकलं का? तर असा काहीसा आगळा वेगळा प्रयोग केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये का होईना तो सक्सेस झाला। काही बीचवरती आम्हाला खूप गर्दी मिळाली आणि काही एकदम शांत बीच मिळाली, जिथे आम्ही असे वेगवेगळे इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला। असं काहीसं वेळवाकडं ट्रेंडिंग असलेलं काहीतरी करून पाण्याचा हा वेळावाकडा प्रयोग आणि असं करत करत मग आम्ही इथनं रायगडचा प्लॅन बनवला डायरेक्ट, कारण कुठं जाऊ समजत नव्हतं। मग डायरेक्ट शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी आम्ही इथनं निघालो आणि पुढे 110 किलोमीटर सतत चालत राहिलो। आम्हाला नाही म्हटलं तरी साधारणतः 110 किलोमीटर जायला 4.5 ते 5 तास लागले, कारण रस्ता इतका वेळावाकडा आहे आणि खूप दुर्गम आहे। म्हणजे कुठंतरी तुम्हाला ऑटो रिक्षा किंवा इतर गोष्टी लागतील, नाहीतर आजूबाजूला खूपच एकदम कमी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते। असा 110 किलोमीटर प्रवास आम्ही करून शेवटच्या टप्प्यामध्ये रायगडाला पोहोचलो। आजूबाजूला जर बघितलं तर डोंगर दऱ्या असाच संपूर्ण आणि घाटाचा तर खूप मोठा परिसर इथं आपल्याला लागला। तसं पाहिलं तर रायगडाला तुम्ही पावसाळ्यामध्येच जायला पाहिजे, परंतु आपल्याला जसं एकंदरीत वेळ भेटला त्यानुसार आपण गेलो। रायगडावरती जर तुम्हाला जायचं असलं तर पावसाळ्यात का म्हणतो, कारण आजूबाजूला इतका मस्त परिसर आणि हिरवा गच्च परिसर असतो। उन्हाळ्यात तुम्ही जाल तर उन्हाळ्यामध्ये पाहिजे तसं हिरवळ नाही किंवा काय नाही, परंतु आपल्याला दर्शन घ्यायचे होते त्या ओघापायी आपण कुठलाच विचार केला नाही आणि थेट एकदम 110 किलोमीटर जायचं ठरवलं। तिथनं पुढं आपल्याला जसं जमेल तसं जायचं होतं, परंतु अलिबागवरनं एकच ध्यास होता आपला की रायगड जायचं आणि 2 व्हीलरवर निघालो। तुम्ही जर बघितलं तर आमच्या मधात खूप जास्त ओझं आणि एवढं ओझं वाहून आम्ही तिथं निघालो। तुम्ही इथं बघू शकता की खूप जास्त ओझं घेऊन तिथं आपण हा प्रवास केला। पण म्हणतात ना की तुमच्या मनात ज्या गोष्टी असतात त्याच्या पुढं मग दुसऱ्या गोष्टी काहीच नसतात। आपल्या मनात दर्शन घ्यायचं होतं, त्या अनुषंगाने फक्त तेच आपल्या मनात राहिलं आणि कधी एकदा का रायगडावरती जातो हे असं झालं। आता संध्याकाळची वेळ झाली होती, आम्ही साधारणतः एक 7:15 तिथं पोचू अशी अपेक्षा होती। बघू आता पुढे कशा पद्धतीने रस्ता जातो आणि कशा पद्धतीने आपण तिथे जाऊ। जाताना तुमचा स्पीड तुम्हाला कमी जास्तच करावा लागतो, म्हणजे कुठं तर तुम्हाला 30-35च्या वेगानेच गाडी चालवावी लागते, तर कुठं एकदम 20-22च्या स्पीडने कुठं तुम्ही 50पर्यंत पोहोचू शकता। आता इथं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की रस्त्याला असे हे मारलेले आहेत, कशासाठी की घसरू नये किंवा अपघात होऊ नये ह्या गोष्टीसाठी त्या गोष्टी केलेल्या आढळतात। तर मागे लगेज तुम्ही बघितलं, एवढं लगेज घेऊन आम्ही जात आहोत म्हणून थांबत आम्ही प्रवास केला। फायनली आम्ही 7:30 वाजता पोचलो। तुम्ही बघू शकता की अंदर किट झालं होतं आणि जे आपलं लगेज आम्ही उतरवलं आणि आता आपल्याला टेंट लावायचं आहे। टेंट लावून ते सर्व सामान तिकडे ठेवून मस्तपैकी रायगडाच्या पायथ्याशी, म्हणजे रायगडाच्या खालच्या गावात, पायथ्याशी नाही म्हणता येणार, खालच्या गावात आम्ही काय केलं की मस्तपैकी जेवणाची व्यवस्था बनवली आणि तुम्ही बघू शकता की छानसं असं जेवण तुम्ही स्वतः कुकिंग करून असा बेत तुम्ही करू शकता आणि छान असं जेवण आम्ही जेवत आहोत। त्यानंतर आपण परत आपलं जी झोपायची व्यवस्था केली। आज आपण रात्री इथंच काढणार आहोत, टेंट वगैरे लावून आपण मस्तपैकी इथं आराम केला आणि पुढल्या दिवशी आपण आता रायगडावरती जाणार आहोत। तत्पूर्वी ह्या भागात एवढंच, भेटूया नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। तो जो चला गया जाने दो ना जिंदगी से, जिसे आना होगा आएगा वो जिंदगी में। अब तो
घंटा